नमस्कार. भारताचं अणुऊर्जेचं एक मोठं स्वप्न आहे, पण ते एका कायदेशीर चक्रव्यूहात अडकलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता शांती नावाचं एक विधेयक येतंय आणि ते या परिस्थितीत खूप मोठा बदल घडवू शकतं. चला तर मग आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया की हा बदल नेमका आहे तरी काय आणि भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी तो इतका महत्त्वाचा का आहे. एकीकडे भारताला 100 गिगावॅट स्वच्छ अणुऊर्जा हवी आहे. खूप मोठं लक्ष्य आहे हे. पण दुसरीकडे जे गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या हे स्वप्न साकार करू शकतात तेच पुढे यायला तयार नाहीत. आता प्रश्न हा आहे की असं का होतंय? नेमक्या कुठल्या अदृश्य साखळ्यांनी आपल्या या प्रगतीला बांधून ठेवलंय? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण या समस्येची मुळं शोधू, मग शांती विधेयकात नेमका काय उपाय दडलाय ते समजून घेऊ, आणि हो, या सगळ्या बदलामुळे भारताचं जगातलं स्थान कसं बदलेल यावरही आपण एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. इतकी प्रचंड क्षमता असूनही भारत अणुऊर्जेच्या शर्यतीत मागे का पडला? यामागची मुख्य कारणं खरं तर आपल्या कायद्यांच्या जंजाळातच दडली होती. विशेषतः भोपाळ दुर्घटनेच्या त्या दुःखद अनुभवातून तयार झालेला 2010चा कायदा. आता बघा, या कायद्याने काय केलं? अपघाताची सगळी जबाबदारी थेट पुरवठादारांवर टाकली. याचा परिणाम काय झाला? गुंतवणूकदारांना पुढे काय होईल याची काहीच खात्री वाटानाशी झाली. आणि हे तर साधं गणित आहे. जिथे खात्री नसते तिथे गुंतवणूक कधीच येत नाही. आणि बरोबर याच कायदेशीर कोंडीला फोडण्यासाठी सरकारने शांती नावाचं एक नवं महत्त्वाचं विधेयक आणलं आहे. या विधेयकाचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. 2 जुने गुंतागुंतीचे कायदे बाजूला करायचे आणि त्यांच्या जागी एकच आधुनिक कायदा आणायचा. असा कायदा जो जागतिक नियमांशी जुळणारा असेल आणि संपूर्ण प्रक्रियेला एकदम सोपं करेल. आणि ह्या बदलामागे एक खूप मोठं ध्येय आहे. 2047 पर्यंत तब्बल 100 गिगावॅट अणुऊर्जा निर्माण करण्याचं. विचार करा, ही ऊर्जा भारताला कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या जागतिक लढाईत किती मोठी ताकद देईल. इथे सरकारने एक खूप हुशारीचा, एक संतुलित मार्ग निवडला आहे. त्यांनी अणुभट्ट्या बांधण्यासाठी खाजगी कंपन्यांना बोलवलं आहे, त्यांना परवानगी दिली आहे. पण अणुइंधनासारखे जे अत्यंत संवेदनशील विषय आहेत ते मात्र पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले आहेत. म्हणजे काय, तर प्रगतीलाही चालना मिळेल आणि देशाची सुरक्षाही अबाधित राहील. चला आता वळूया या विधेयकाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात गुंतागुंतीच्या भागाकडे. आणि तो म्हणजे अणुदायित्व, म्हणजेच न्यूक्लिअर लायबिलिटी. हाच तो मुद्दा आहे ज्यामुळे इतकी वर्ष सगळा खेळ अडला होता. जसं इंडियन एक्सप्रेस म्हणतं, दायित्व हा राजकीयदृष्ट्या वादग्रस्त विषय आहे. म्हणजे काही चूक झाली, अपघात झाला तर पैसे कोण देणार, किती देणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पीडितांना भरपाई किती लवकर मिळणार, हा एकच प्रश्न अनेक वर्षांपासून भारताच्या संपूर्ण अणु कार्यक्रमाला मागे खेचत होता. आता हा तक्ता बघा, हा या बदलाचं सार सांगतोय. जुन्या कायद्यात काय होतं? अपघाताची जबाबदारी ऑपरेटरवर पण होती आणि पुरवठादारावर पण. पण या नवीन विधेयकात सर्व जबाबदारी फक्त आणि फक्त ऑपरेटरवर टाकण्यात आली आहे. यालाच म्हणतात चॅनलिंग ऑफ लायबिलिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर आता पुरवठादारांना एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की अपघातासाठी त्यांना थेट जबाबदार धरलं जाणार नाही. आणि याच एका बदलामुळे त्यांना गुंतवणुकीसाठी जी आर्थिक सुरक्षितता हवी होती ती आता मिळणार आहे. आता या कायद्यात दायित्वाची जी रक्कम आहे ना, ती SDR मध्ये मोजली जाते. आता प्रश्न पडेल की SDR म्हणजे काय? तर ही IMFने म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तयार केलेली एक आंतरराष्ट्रीय मालमत्ता आहे. यात वेगवेगळ्या चलनांचा समावेश असतो, त्यामुळे याचं मूल्य स्थिर राहतं. डॉलर किंवा रुपयासारखं रोज बदलत नाही. तर या नवीन कायद्यानुसार अपघाताची कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे, 300 दशलक्ष SDR. आता यातली सगळी रक्कम ऑपरेटरला नाही भरायची. यातला एक ठराविक हिस्सा ऑपरेटर भरेल आणि उरलेली जी मोठी रक्कम आहे ती सरकार आणि आंतरराष्ट्रीय करारांमधून उभी केली जाईल. आणि यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीडितांना भरपाईची एक पक्की खात्री मिळते. आणि हा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक बदल आहे. विचार करा, अणुऊर्जा प्रकल्पावर जर दहशतवादी हल्ला झाला तर अशा अनपेक्षित घटनांची जबाबदारी आता थेट केंद्र सरकार घेणार आहे. याचा फायदा दुहेरी आहे. 1, पीडितांना भरपाईची खात्री मिळते आणि 2, गुंतवणूकदारांच्या डोक्यावरची एक मोठी टांगती तलवार दूर होते. पण थांबा, या विधेयकाचा परिणाम फक्त अणुभट्ट्या बांधण्यापुरता मर्यादित नाहीये. नाही, हे विधेयक भारताच्या तंत्रज्ञान आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठीही अनेक नवे दरवाजे उघडणार आहे. हे बघा, पहिल्यांदाच या विधेयकाने अणुऊर्जा क्षेत्रातल्या शोधांना पेटंट मिळवण्याचा मार्ग मोकळा केलाय. आता याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो
की देशात एक संपूर्ण नवी इनोव्हेशन इकोसिस्टम तयार होईल. आपल्या भारतीय कंपन्या जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान बनवतील, ग्लोबल सप्लाय चेनचा एक महत्त्वाचा भाग होतील आणि या सगळ्यातून देशात हजारो उच्च कुशल नोकऱ्या निर्माण होतील. हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. आणि आता आपण वळूया शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या सगळ्याचा भारताच्या जागतिक भूमिकेवर काय परिणाम होणार आहे? यात कसा आणि किती मोठा बदल घडू शकतो? हे बघा, जागतिक नियमांशी जुळवून घेतल्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमाच पूर्णपणे बदलून जाईल. आतापर्यंत जे अणुकरार फक्त कागदावर होते ना, उदाहरणार्थ अमेरिकेसोबतचा आपला प्रसिद्ध करार, ते आता प्रत्यक्षात येऊ शकतील. थोडक्यात भारत एक एकाकी देश ह्या भूमिकेतून बाहेर पडून विश्वासार्ह भागीदार म्हणून जगात ओळखला जाईल. म्हणजे ह्या संपूर्ण विधेयकाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: गेल्या 15 वर्षांपासून ज्या गोष्टी केवळ चर्चेत अडकल्या होत्या त्यांना आता प्रत्यक्षात आणणं. नुसती चर्चा नको, आता कृती हवी. हेच या बदलामागचं खरं ध्येय आहे. तर कायदा आता तयार आहे, मार्गही मोकळा झालाय. पण खरं आव्हान तर आता सुरू होतंय. ते आव्हान आहे या कागदावरच्या कायद्याला जमिनीवर उतरवण्याचं. भारत आता खरंच चर्चेकडून कृतीकडे वळू शकेल का आणि आपलं अणुऊर्जेचं ते मोठं स्वप्न साकार करू शकेल का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.